केरूर इंडी इथं माळरानावर महादेव बहिरगुंडे यांनी शैक्षणिक बाग फुलवली असून पाहुयात याविषयीचा विशेष वृत्तांत। केरूर इंडी येथील माळरानावर मागील 4 वर्षात महादेव सावकार बहिरगुंडे यांनी शासनाचा कुठलाच निधी न घेता शिशुवर्ग ते 12वी पर्यंतच्या कला, शास्त्र, वाणिज्याचे वर्ग चालवून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केलाय। महादेव सावकार बहिरगुंडे हे मूळचे उमराणी येथील रहिवासी असून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी एक वेगळी ओळख होती। मात्र महादेव सावकार यांनी आपली असलेली जुनी ओळख खोडून समाजापुढे एक आदर्श विद्यार्थी निर्माण करून सुजाण नागरिक तयार व्हावा या हेतूने प्रेरित होऊन केरूर येथील माळरानावर शिक्षणाचा वटवृक्ष निर्माण केला असून आज या ठिकाणी शिशुगट ते 12वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, पुस्तकं आणि त्यांना शाळेला येण्यासाठी बसची सोय इथे करण्यात आली आहे। केरूर परिसरातील 10 ते 12 गावचे विद्यार्थी महादेव सावकार बहिरगुंडे यांच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत। कर्नाटक ಹೀರೋ ಪಿಕ್ಚರ್ ತೆಗೆದು ವಿಜಯ ಅಭಿನಯ ಬಂದು ನೋಡಿ ಸರ್ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಗನ್ ಸರಿಯಲ್ಲ ಗನ್ ಬಿಡ್ರಿ ಪೆನ್ ಇರ್ತಾರೆ ಪೆನ್ ಕೊಟ್ಟಬಿಟ್ರಿ ಅವ ಹೇಳಿದ ನಮ್ಮ ತಲೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಅದ ರೀ ಬರೀ ಒಂದು 2,000 ರೂಪಾಯಿ ತೊಗೊತೀವಿ 2,000 ತೊಗೊಂಡ್ರೆ ಬಿ ಊರು ಬರೀ ಖರ್ಚು ಅವ್ರಿಗೆ ಅರಿವಿ ಪಿಶವಿ ಎಲ್ಲ ನಮ್ದು। या शिक्षण संस्थेत जवळपास 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर त्यांच्यासाठी 55 कर्मचारी काम करतायत। मात्र या कर्मचाऱ्यांना कुठलंही शासकीय अनुदान नसून या संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संस्थेचे चेअरमन महादेव सावकार बहिरगुंडे यांच्याकडूनच त्यांना मानधन दिलं जातं। या संस्थेच्या 9 एकर जागेपैकी 7 एकरावर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणाची सोय करण्यात आली आहे, तर उर्वरित जागेत शाळेची मोठी इमारत असून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले संगणक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय तसंच प्रयोगशाळा असून या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची देखील सोय महादेव सावकार बहिरगुंडे यांच्या वतीनं केली जाते। एकीकाळी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात उमराणी येथील महादेव सावकार बहिरगुंडे यांचे थोरले बंधू उत्तरप्पा सावकार यांची मोठ्या प्रमाणात अवैध आणि गैरमार्गाने काम करणाऱ्यांवर मोठी दहशत होती। मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांची जबाबदारी ही महादेव सावकार यांच्यावर पडली। मात्र त्यांनी त्यांच्या हातातील दहशतीपोटी असलेली बंदूक सोडून विद्यार्थ्यांच्या हाती लेखणी देऊन समाजासमोर त्यांनी एक आदर्श आज निर्माण केलाय। दुनिया चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी या ठिकाणी कन्नड चित्रपट अभिनेते विजय यांची आणि महादेव सावकार बहिरगुंडे यांची भेट झाली। या दरम्यान कन्नड अभिनेते विजय यांनी या माळरानावर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल निर्माण करावं आणि एक आदर्श विद्यार्थी निर्माण करावा यासाठी शिक्षणाचा वटवृक्ष लावण्याचा सल्ला महादेव सावकार बहिरगुंडे यांना दिला होता। त्याप्रमाणे त्यांनी या भागात शैक्षणिक वातावरण निर्मिती करून या ठिकाणी परिसरातील 12 गावच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची एक चांगली सुविधा निर्माण केली आहे। संस्थेचे चेअरमन महादेव सावकार बहिरगुंडे, शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी इन न्यूजशी बोलताना शाळेबद्दल अधिक माहिती दिली। लाडके नेते सन्माननीय श्री महादेव सावकार बहिरगुंडे यांनी काढलेले आहे। त्यासाठी केरूरमध्ये आता हे संस्था LKG पासून आता PUC पर्यंत आहे। अजून PUC संपल्यावर सेकंड इयरचा आहे आणि नंतर विद्यार्थ्यांच्या सवलतीने 12वीच्या आणि नंतर डिग्रीच्या संस्था पण इथं काढणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सवलतीसाठी या केरूर गावामध्ये 12 गावचे विद्यार्थी येतात आणि या विद्यार्थ्याला येण्यासाठी और जाण्यासाठी विद्यार्थी बसने सुविधा केलेली आहे आणि विद्यार्थी या बसने सकाळी 9:30 वाजेपर्यंत विद्यार्थी येतात आणि 4:30 वाजता शाळा सुटतात आणि या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे त्रास नाही। इथे सगळे सुव्यवस्थितपणे विद्यार्थ्याला खेळण्यासाठी आणि सगळे खेळण्याचे सामान आणि विद्यार्थ्याच्या
आता सध्या कॉम्प्युटर युग असल्यामुळे विद्यार्थी दर दिवसाला 1 तास कॉम्प्युटर शिक्षण देतात. साल तो बोला तो 250 बच्चे थे, वो तो 3 साल कंप्लीट हुए, 4 साल में 1500 बच्चे पढ़ते इधर, उनको आने का जाने का गाइडेंस कुछ भी नहीं रहे. अभी तो 1-2 हज़ार रुपये लेते, सभी हमारे स्कूल के प्रेसिडेंट नहीं देखते, सभी खर्च होंगे स्कूल के प्रेसिडेंट. और इतना बड़ा बिल्डिंग बने, कोई भी गवर्नमेंट से अनुकूल नहीं. यहाँ पर शिक्षण बहुत अच्छा होता है और सब टीचर बहुत अच्छा पढ़ाते हैं. सब टीचर बहुत अच्छा पढ़ाते हैं. खेलने के लिए बहुत बड़ा ग्राउंड है, खेलते हैं सब बच्चे अच्छा खेलते हैं, सब टीचर अच्छा पढ़ाते हैं. खाने के लिए कोई तकलीफ नहीं, रोज अलग अलग खाना बनता है और कोई भी नहीं, सब टीचर अच्छा पढ़ाते हैं. और जाने आने के लिए बस की व्यवस्था है. और साल के अध्यक्ष भी बहुत गरीबों के लिए बहुत अच्छा देखते हैं. गरीबों को गरीब रहा है तो उसकी फी कम करते हैं. साल के लिए बहुत अच्छा है सब. शाळेचं नाव भैरवनाथ स्कूल. शाळेमध्ये सगळ्यांना छान शिकवते. शाळेत सगळे शिक्षकांनी सगळ्यांना एकदा विचारते. शाळेचे अध्यक्ष सगळ्या मुलावर काळजी घेते. शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व मुलांना